नमस्कार मित्रांनो, सोप्या शब्दात या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण ट्रान्सपरंट टॅक्सेशन, ऑनरिंग द ऑनेस्ट म्हणजेच पारदर्शक कर आकारणी याबद्दल बघणार आहोत. तर नुकतेच आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींनी हे प्लॅटफॉर्म लॉन्च केलेलं आहे. याच्यात टॅक्सेशन किंवा कर संबंधी काही असेल असं नावावरून कळते, तर त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. तर अतिथी होते जयंत दासगुप्ता, दीपशिका सिकरवार आणि सुनील गर्ग, अँकर फ्रँक रावसन परेरा. तर हा कोणता प्लॅटफॉर्म आहे? व्हॉट इज दिस प्लॅटफॉर्म? व्हॉट आर वी गोइंग टू अचीव? म्हणजे याला लॉन्च करून काय भेटत आहे हा प्लॅटफॉर्मला? ट्रान्सपरंट टॅक्सेशन, प्रामाणिक करदाता समजा आता आहे तर त्याला काय फायदा होईल याचा? तर महत्त्वाचं म्हणजे याचं बॅकग्राऊंड. आता कोणताही निर्णय जेव्हा सरकार घेत असते तेव्हा तो कशासाठी घेतला हे आपण बघून घेऊ. तर तुम्हाला माहीत आहे आता हा प्लॅटफॉर्मचे 3 मुख्य उद्देश आहे. फेसलेस असेसमेंट म्हणजे अप्रत्यक्ष पडताळणी, फेसलेस अपील अप्रत्यक्ष अपील आणि टॅक्स चार्जर म्हणजे कर सनद. आता काय आहे म्हणजे इन्कम टॅक्स आपण भरतो, समजा जे टॅक्स पेयर्स आहे ते भरतात आणि त्याचा आय टी रिटर्न्स फाईल करावा लागतो. म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न तुमच्या उत्पन्नाचा जो कर आहे, उत्पन्नाचा जो वार्षिक उत्पन्नाचा जो कर भरावा लागतो तर रिटर्नमध्ये फाईल करावा लागतो, कर आकारणी होते. तर त्याचं ते अप्रत्यक्ष पडताळणी, समजा कोणाच्या याच्यात काही कमी जास्त असेल तर त्याची अप्रत्यक्ष पडताळणी होईल. आणि मग समजा कोणाला अपील करायची असेल त्याच्याबद्दल, म्हणजे कोणाला निर्णय पटला नाही त्या ऑफिसरचा, असेसिंग ऑफिसर म्हणतात, जो ऑफिसर इन्कम टॅक्सचा जो हे सगळे कामं बघतो त्याला असेसिंग ऑफिसर म्हणतात. तर त्याचा निर्णय तुम्हाला पटला नाही तर अपीलसाठी पण अप्रत्यक्ष करा. मग आता तसं नाही आहे का? तर नाही. आता तुम्हाला अपील तिथे फिजिकली जाऊन करावं लागते. मग जिथे जिथे तुम्ही एक्सपिरियन्स किंवा अनुभव घेतला असेल, जिथे जिथे तुमचा शासकीय म्हणजे माणसाशी आलेला आहे, गाठभेट झालेली आहे, तिथे तिथे पैशांची मागणी होण्याची दाट शक्यता असते. अरे बा, हे काम करायचं आहे, दे 500 दे 1000 आणि इन्कम टॅक्सचं काम आहे तर मोठं काम राहते, तर मग त्याचे लाखोत हजारोत व्यवहार राहू शकतो. तर ते कमी करणे आणि टॅक्स चार्टर, कर सनद. आता टॅक्स चार्टर म्हणजे काय आहे? त्याच्यात ही अशी सनद आहे, असे म्हणजे काय म्हणजे टॅक्स पेयर जो करदाता आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी, त्याचे काय ड्युटीज आहे, म्हणजे त्याला काय मिळेल ॲज अ म्हणजे ऑनेस्ट टॅक्सपेयर म्हणजे प्रामाणिक करदाता म्हणून त्याच्या काय सोयीसुविधा त्याला भेटू शकतात आणि त्याच्या काय जबाबदाऱ्या आहे हे या कर सनदमध्ये लिहून राहील, म्हणजे टॅक्सपेयरमध्ये. तर आता अशी गोष्ट आहे, हे सगळं आणायचं कारण असं की फेसलेस अपील, कारण जवळपास 5 लाख अपील म्हणजे 4,78 लाख अपील ह्या पेंडिंग आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने टाकलेलं आहे कोणाच्या विरुद्ध? ज्यांनी आय टी रिटर्न्स फाईल केले, म्हणजे इन्कम टॅक्स हा भरून दिला, तो फॉर्म भरावा लागतो, पण त्याच्यात त्यांना गफलत आढळली, सो कॉल्ड गफलत किंवा कथित गफलत आढळली. कारण तुम्हाला माहीत आहे की इन्कम टॅक्स ऑफिस म्हणजे एक प्रकारचं थोडं तिथे राहतात, भ्रष्टाचार होत असतो तिथे. कारण जेव्हा मग पैशाची मागणी होते किंवा थोडं वर खाली असेल तर मग आता तो ऑफिसर त्या व्यापाऱ्याला किंवा त्या माणसाला ओळखतो. आता तो माणूस थोडा तरी सधन असेल तर त्याच्याकडून तो पैशाची मागणी तर करणारच आहे. म्हणजे असं प्रत्येक केसमध्ये नाही होत, पण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये होते. तर हे सगळं टाळण्यासाठी हे फेसलेस म्हणजे तुम्ही समोरासमोर येणारच नाही ना त्या असेसिंग ऑफिसरच्या, मग फेसलेस झालंच ना. आणि अपील पण फेसलेस. तुमच्या भारतभरात कुठे फॉर्म जाईल ते त्यांनाही नाही माहीत आणि तुम्हालाही नाही माहीत. त्याच्यामुळे ह्या भ्रष्टाचार कमी होण्याचे संकेत त्याच्यातून दिसत आहे. परत त्याच्यात ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर करू शकतो. बिग डेटा ॲनालिसिस म्हणजे जे आता हा इन्कम टॅक्सचा डेटा हा छोटा मोठा नाही, पुष्कळ मोठा डेटा आहे. तर यानं ॲनालाइज आपण म्हणजे माणूस नाही करू शकत. म्हणजे बरोबर ॲनालाइज केलं तरी बरोबर त्याच्यातले ट्रेंड्स काय आहे, त्याचे काय रिझल्ट राहतात ते माणूस नाही करू शकत. त्यासाठी एक बिग डेटा नावाचं बिग डेटा ॲनालिसिस नावाचं एक समजा सिस्टीम आहे. तर त्याच्या थ्रू ॲनालिसिस केलं तर आपल्याला त्या सॉफ्टवेअरमध्ये सगळं माहीत पडून जाईल. पुढे हे बघा, इथे सगळं देऊन आहे, आपण एकदा बघून घेऊ मोदीजींनी काय केलं. हे बघा, ऑनरिंग द ऑनेस्ट, फेसलेस असेसमेंट सांगितलं, तुमचं अप्रत्यक्ष होईल सगळं, टॅक्सपेअर चार्टर दिलं आहे, हे 3 महत्त्वाचं आहे. इंडस्ट्रियल मूव्ह विल इन्स्टिल कॉन्फिडन्स. आता तुम्हाला माहिती आहे अर्धे लोक टॅक्स फाईल नाही करत, त्याच्यामुळे इन्कम टॅक्सची नोटीस आला तर त्यांच्या जीवात जीव म्हणजे धडकी भरते. तर असं प्रत्येक वेळेस होऊ नये, त्यासाठी ऑनेस्ट टॅक्स पेअरला सुद्धा म्हणजे धडकी भरते नाही बघ, काय लागलं आपल्या मागे, लागलं तर नाही काही इन्कम टॅक्सचा लोचा. तर असं ज्युरिस्डिक्शन, आता फ्री ऑनलाईन टॅक्स असेसमेंट कुठेही जाऊ शकते तुमचं, ज्युरिस्डिक्शन फ्री राहील. म्हणजे असं नाही बा तुम्ही कोणत्या पर्टिक्युलर भागात आहे, पश्चिम महाराष्ट्रात आहे तर तिथे राहील का, तर असं नाही, कोणत्याही भारतभरात कुठेही जाऊ शकते तुमची अपील.
परत फिजिकली काहीच नाही, नो कॉन्टॅक्ट, डिजिटल कम्युनिकेशन काहीच नाही, तुमचा संपर्कच नाही त्या ऑफिसरशी, तर मग करप्शनचे चान्सेस कमी होऊन जाईल. असं हा ई असेसमेंटचे स्कीम आहे, होती फेसलेस असेसमेंटची. ठीक आहे. तर आता व्हॉट डज दिस मीन फॉर टॅक्सपेयर. आता हे ठीक आहे, पण टॅक्सपेयरसाठी याचा काय अर्थ होतो, म्हणजे करदात्यासाठी. तर सीमलेस, फेसलेस, पेनलेस. सीमलेस म्हणजे अखंड अविरत, फेसलेस म्हणजे कॉन्टॅक्ट नसलेला, आणि पेनलेस. ठीक आहे. पेनलेस म्हणजे थोडा त्रास कमी होईल त्यांना भरायला. तर सीमलेस फेसलेसबद्दल तर ठीक आहे, होऊ शकते, पण पेनलेस होईल का नाही हे अजून सांगता नाही येत. आणि हाय पिच असेसमेंट इशू. आता हे हाय पिच असेसमेंट इशू काय आहे? हाय पिच असेसमेंट इशू म्हणजे जेव्हा असेसिंग ऑफिसर, तुम्हाला सांगितलं असेसिंग ऑफिसर म्हणजे पडताळणी करणारा जो अधिकारी आहे, कर अधिकारी, इन्कम टॅक्स ऑफिसर. तर तो काय करते, तो किंमत म्हणजे वसुलीची जास्त लावते. आता समजा एखाद्याने असं जाहीर केलं की माझ्या एवढे एवढे इन्कम आहे, मला 20,000 रुपये टॅक्स लागतो बा. तर त्याच्यात काहीतरी खोड काढून समजा जबरदस्तीने ते अमाऊंट 20,000 नाही आहे बा, 2,00,000 रुपये आहे. ठीक आहे, असं दाखवण्यात येईल. आता ते अधिकार त्या असेसिंग ऑफिसर जवळ राहतात, पडताळणी अधिकाऱ्याजवळ. तर मग तो काय करेल, मग शेवटी तो माणूस जाईल, अरे बाबा काय आहे, कसं आणलं तू, तू माझ्याकडून 5,000 एक्स्ट्रा घेऊन घे, 10,000 एक्स्ट्रा घेऊन घे, तर असं मग करप्शनचे चान्सेस आहेत. तर याला म्हणतात हाय असेसमेंट इशू. याच्याने करप्शन किंवा भ्रष्टाचार वाढण्याचे चान्सेस जास्त राहते. आता सांगितलं आय टी डिपार्टमेंटकडून 5,00,000 अपील पेंडिंग आहे, आय टी डिपार्टमेंटच्याच, की बा यांनी टॅक्स कमी दिला, वाढला. तर कोणी ऐकलं नाही तर डायरेक्ट फाईल करायचं. मग ते आता भलाही तो नंतर सुटका, निर्दोष सुटका झाली त्याची, पण ते झटके तर खास लागले ना त्याला कोर्टाचे. तर असं. आता पेनल्टीज, आता सक्सेस रेट हे 5 लाखामधून फक्त आतापर्यंत 30% आढळलेलं आहे, आणि त्याच्यात ती पेनल्टी म्हणजे दंड कोणाला भरायला लागला एवढ्यांमधून फक्त 6% लोकांना, सॉरी, 6% लोकांना पूर्ण याच्यामधून दंड भरायला लागला. म्हणजे किती लो आहे सक्सेस रेट, त्याच्यावरून लक्षात येते. याच्यात इन्कम टॅक्समध्ये कसं आहे, अकाउंटेबिलिटी फक्त त्या टॅक्सपेअरचीच राहते. जसं काही त्याच्या जीवावरच उठते. आता टॅक्सपेअरने दिली थोडीशी नोटीस गेली, थोडीशी काही कमी जास्त झाल्यावर नोटीस, आणि सगळी जबाबदारी त्या टॅक्सपेअरची आहे. आणि समजा चुकीने त्याच्यावर आरोप लावले तर इकडे कर अधिकाऱ्याची काहीच जबाबदारी नाही, इन्कम टॅक्स ऑफिसरची. त्याला वन वे अकाउंटेबिलिटी म्हणू आपण. एस ओ पी म्हणजे काय, एस ओ पी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. जी आदर्श जी प्रक्रिया असते ती पाळल्या गेलेली पाहिजे, ती गरजेची आहे. नाही बा ह्यावेळी हेच होईल आणि याच्यानंतर हेच होईल, हे नोट डाऊन केलेलं कोणाच्या मर्जीतनं नाही राहत ना, त्याच्यामुळे चांगलं राहते. परत विल टॅक्स नेट कर देणाऱ्याची संख्या वाढेल का ह्याच्यामुळे. तर याचा म्हणजे याच्याने सरळ नाही वाढणार, पण याच्याने डिजिटल डेटाबेस बनून जाईल. डिजिटली सगळी जी माहिती आहे ती ऑनलाईन स्टोअर होऊन जाईल, आणि त्याचा स्क्रुटिनी म्हणजे त्याची पडताळणी करायला आपले सॉफ्टवेअर वगैरे वापरून माहिती पडेल का बा यांनी इन्कम एवढा, याचा खर्च इथे इथे केला. ठीक आहे. असं. परत कोणाला दिला, आणि समजा त्याची पडताळणी केली ज्याला दिला, तर त्याच्यावरून माहीत पडते ना की त्यांनी भरला का नाही, ज्याला भेटले पैसे. तर असं. नंबर ऑफ पीपल ट्रॅव्हलिंग अब्रोड. आता ठीक आहे, आपल्या देशात एक वास्तविकता आहे की आपल्या देशात म्हणजे टॅक्स देणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. तर असं आढळून आलेलं आहे की जितके लोक विदेश जातात, तितके लोक टॅक्स नाही भरत, म्हणजे त्याच्यापेक्षा कमी लोक टॅक्स भरतात. म्हणजे जास्त लोक विदेश जातात पण इथे टॅक्स कमी भरतात. आता तुम्हाला इथे सांगतो, दोन प्रकारचे टॅक्सेस राहते, एक डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स म्हणजे तुम्ही जे कमावता, समजा तुमची इन्कमवर कर आकारणी होत असेल तर तुम्हाला तो भरावा लागतो. आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे समजा तुम्ही शॅम्पू तेल खरेदीला गेले तर त्याच्यावर जो टॅक्स लागतो तो तुम्हाला डायरेक्ट नाही भरावा लागत, तो इनडायरेक्टली भरतो कोण, दुकानदार. पण तो आपल्याकडूनच वसूल करतो ना शेवटी, म्हणजे तुम्हीच भरता ना. तर मग तसं पाहिलं तर प्रत्येक माणूस हा करदाता आहे. पण आता अप्रत्यक्षपणे कोण भरतो, प्रत्यक्षपणे कोण भरतो, त्याच्यावर डिपेंड आहे. पण सर्व्हिस सेक्टरवालेही आता मेन म्हणजे जो मध्यमवर्गीय माणूस आहे, सर्व्हिस नोकरीपेशा, तो तर बिचारा काहीच नाही, तो चुपचाप भरते, त्याला फालतू लोचा नसते पाहिजे. पहिलेच त्याच्या जीवनात अनेक संकट राहते. हे जे मोठे लोक आहे उद्योगपती, तर ते काय करते, म्हणजे कमी आपलं उत्पन्न दाखवते आणि टॅक्सचं चोरी करते. मग तेच काला धन, ये वो, इकडे स्विस बँक वगैरे त्याचा इश्यू येतो, हवाला. आता कसं आहे, ऑल इंटरफेस डिजिटल, म्हणजे याच्यामुळे काय झालं, इंटरफेस सगळे जे की म्हणजे ज्याच्या थ्रू कॉन्टॅक्ट होतात, कॉन्टॅक्टलेस झालेले आहे. फिजिकली आपण माणूस टू माणूस नाही भेटलं तरी काम होऊन झालेलं आहे आपलं. पुढे टॅक्स पेयर चार्टर म्हणजे करदात्यांची सनद. ही म्हणजे काय सांगते बा आपल्याला, आणि अ, इमानदार करदात्याचे काय अधिकार आहे. तर रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ टॅक्स पेयर्स, पहिली गोष्ट त्याची जबाबदारी ही आहे टॅक्स पेयरची, की त्यांनी आपले जे उत्पन्नाचे स्रोत आहे आणि त्याचा जो खर्च आहे तो उघडपणे दाखवा. आता स्रोत दाखवले ठीक आहे, खर्च काऊन दाखवावा, खर्च याच्यासाठी का, याच्यावरून माहीत पडते का यांनी समजा कोणाला दुसऱ्याला पैसे दिले असेल, या एला पैसे दिले असेल तर
याचं मग पाहता येते का बा याला समजा 2 लाख रुपये भेटले तरी समजा याने टॅक्स नाही भरला तर मग याचा हा पकडला जाते ना. म्हणून एक्सपिरियन्स पण गरजेचं आहे काढणं. होऊ शकते याची मदत टॅक्स बेस वाईडन झाल्यावर. आता जितकं सोपं राहील टॅक्स भरणं तितके लोक जास्त भरेल ना. आता आय टी रिटर्न फाईल करा, हे करा, ते करा ना. सामान्य माणसाचे वेळ राहते का तेवढा. खास याच्यासाठी मग सी एचा फर्म बनलेला आहे, सगळे चार्टर्ड अकाउंटंट आहे आपले. तेच मग इथून कशी इन्कम कमी कमी दाखवायची आणि कसा कमी टॅक्स भरायचा याच्यासाठी त्यांचं, म्हणजे सगळेच नाही पण जास्त वापर द्यायचा त्याच्याचसाठी होतो. परत बँक आधार पॅन लिंकेज आहे, तुम्हाला माहिती आहे लिंकिंगची खूप मागे मोठी सर्कस झाली होती. हे लिंक करा त्याला, त्याला ते लिंक करा, तर त्याचे फायदे पण आहे. आता हा सगळं एका ठिकाणी लिंक झाल्यावर बँकेत काही हे झालं त्याच्यावरून आपल्याला आधारच्या डेटाबेसवरून माहीत पडते का हा काय करतो, कुठे आहे. पॅनमधून माहीत पडते याची इन्कम लेवल. तर असं सगळं इंटरलिंकिंग. जे सॉफ्टवेअर डेव्हलप करणार आहे ते रोबस्ट पाहिजे. म्हणजे रोबस्ट म्हणजे सगळा डेटा हँडल करता आलं पाहिजे त्या सॉफ्टवेअरला. बिग डेटा ॲनालिसिस, ए आय वगैरे सांगितलंच. तर आपण टॅक्स देतो तर त्याचा अर्थ काय आहे, का बरं द्यायचं टॅक्स. समजा डायरेक्ट टॅक्सची गोष्ट करतो, इनडायरेक्ट टॅक्सची नाही. तर डायरेक्ट टॅक्स यासाठी की जो सोशल वेलफेअर म्हणजे समाजवादी जे प्रोग्राम्स आहे, समाजवादी म्हणजे समाजाच्या हितासाठी, जसे आपले पार्क्स आहे, समजा इतर हॉस्पिटल्स आहे, धर्मादाय, हे अ, जी सरकार बांधून देते आपल्याला, सरकारी ज्या ज्या योजना आहे त्यासाठी आपल्याला टॅक्सची गरज आहे. ते आयुष्यमान भारत म्हणा, अशा अशा मोठमोठ्या ज्या समजा ह्या प्रकारच्या योजना आहेत त्यासाठी पैसे लागते सरकारना, ते आपल्याकडून घेत असते. आता ई असेसमेंट होता आधी, तर आता ई असेसमेंट आणि फेसलेस असेसमेंटमध्ये काय आहे फरक. तर ई असेसमेंटमध्ये कसं आहे, ई असेसमेंट आणि फेसलेस असेसमेंटमध्ये म्हणजे पडताळणीमध्ये सगळे डॉक्युमेंट तर ऑनलाईनच फाईल करावं लागतात, ठीक आहे. मग त्याच्यानंतर फिजिकली अपिअर व्हावं लागते. कुठे समजा काही बोलवलं त्यांनी, काही ठिकाणी असेलही म्हणजे गरज बोलवण्याची, पण काही ठिकाणी जाणून बुजून बोलवलं काही खोड काढायसाठी, तर ते ई असेसमेंटमध्ये फिजिकली जावं लागायचं. आता फेसलेस असेसमेंटमध्ये काय आहे, म्हणजे पूर्ण देशात तुमची अप्लिकेशन कुठेही जाऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला काहीच घेणं-देणं नाही. ते तिथेच करेल, तिथूनच तो सांगेल आणि तुम्हाला पर्सनली जायची गरज राहणार नाही. आता इथे आकडा देऊ ना, 2013-14मध्ये 6.5 लाख कोटी टॅक्स कलेक्शन झालं होतं टोटल. आणि 2018-19मध्ये 11.5 लाख कोटी. आता हे जेव्हा 2016मध्ये 8 नोव्हेंबरला डिमॉनिटायझेशन किंवा नोटबंदी झाली होती, तर त्याच्यानंतर थोडा टॅक्स बेस वाढलेला आहे. आता फेसलेस अपील हाऊ इट वर्क्स. आता फेसलेस अपील कशी काम करते मेन म्हणजे, तर आता तुम्हाला माहिती आहे असेसिंग ऑफिसर पहिली अपिलेट अथॉरिटी आहे CIT म्हणजे कमिशनर ऑफ इन्कम टॅक्सकडे आपण अपील टाकतो. पहिले असेसिंग ऑफिसर सांगितलं होतं AO. त्याला पडताळणी जो अधिकारी असतो तो पाहते बरोबर फाईल केले का नाही. इमानदार असेल तर तो समजा आणि बरोबरपणे असेल टॅक्स पेयर भरलेला तर तो बरोबर होतो. समजा भ्रष्टाचारी असेल तो अधिकारी तर मग तो वाढवून सांगू शकतो. त्यालाच हाय पिच असेसमेंट म्हणतात, हे आपण बघितलं. तर मग आपल्याला अपील करता येते. तर पहिली अपील कुठे, CIT अपील, कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स. आणि त्याच्यानंतर कुठे, इन्कम टॅक्स अपिलेट ट्रिब्युनल, आयटॅट म्हणतात त्याला. तर फेसलेस सिस्टीममुळे बेटर जस्टिस येऊ शकतो. इथं मी काही आकडे काढले तुमच्यासाठी की नंबर ऑफ टॅक्स पेअर्स किती आहे. 3.3 करोड लोकच टॅक्स भरतात आणि लोकसंख्या किती आहे, जवळपास 130 कोटी लोक, ठीक आहे. तर बघा किती कमी आहे. आणि नंबर ऑफ रिटर्न्स, आता रिटर्न्स जास्त आहे, टॅक्स पेअर्स कमी आहे, म्हणजे एवढे जण टॅक्स भरतात. आणि याच्यातही काही काही जण असे आहे की ज्यांना टॅक्स म्हणजे 0% लागतो. 0% पण एक लॅब आहे, म्हणजे ॲक्च्युली ते भरतच नाही काही. त्यांना काउंट केलं म्हणजे सोडलं तर फक्त एवढे 4.18% लोक टॅक्स भरतात ओरिजिनली. तर असं. व्हॉट आर सम डायरेक्ट टॅक्स रिफॉर्म दॅट टेक्स प्लेस इन रिसेंट पास्ट. गेल्या काही काळात जे प्रत्यक्ष करात ज्या सुधारणा झालेल्या आहेत त्या कोणत्या आहेत, तर याचं उत्तर काही दिलेलं नाही आहे बरोबर. तर आपण बघू. हा स्ट्रक्चरल चेंज खूप ह्यूज आहे, हा जो आपण बघत आहोत. ट्रान्सपरंट टॅक्सेशन, ऑनरिंग द ऑनेस्ट. आता जी जान पहचान कल्चर आहे, जे मोदीजींनी म्हटलं होतं की बा हा जान पहचान आहे तर याला सूट देण्यात येईल. नसला जान पहचान तर मग पैशाच्या, गांधीजीलाच ओळखते सगळेजण नोटेवर. तर तसं आता गेल्या म्हणजे एखाद वर्षा पहिले मागच्या दिवाळीत कॉर्पोरेट टॅक्स म्हणजे कमी करण्यात आला होता. कारण की आपली इकॉनॉमी कमी चाललेली होती. तर तो कॉर्पोरेट टॅक्स यासाठी कमी करण्यात आला होता का बा जे कंपनीपाशी पैसे उरेल त्यांनी कंपनी नवीन युनिट स्थापन करेल आणि त्यामुळे जॉब जनरेशन होईल. पण कंपनीने काय नाही केलं, ते प्रॉफिटमध्ये वळते गेले असो. आता याच्यासाठी डायरेक्ट टॅक्स टास्क फोर्स आहे, जे की CBDT म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस नावाची संस्था आहे, जी की हे सगळं मॉनिटर करते. त्याचे मेंबर अखिलेश रंजन हे हेड करत होते. आता हे डायरेक्ट टॅक्स टास्क फोर्स कशासाठी आहे, तर आता जो इन्कम टॅक्स ॲक्ट आहे म्हणजे कर कायदा जो आहे, उत्पन्न कर कायदा, त्याला बदलवायचे प्रयत्न चालवले आहे. कारण की खूप जुना आहे तो. तर नवीन कायदा डायरेक्ट टॅक्स कोडसाठी यांच्याकडून रिपोर्ट मागवलेला आहे.
परत यूज ऑफ टेक्नॉलॉजी, लिंकेज एक्सेट्रा याच्यात काय म्हणजे विज्ञानाचा काय, तंत्रज्ञानाचा काय वापर होऊ शकतो. तर ट्रेसिंग पॉसिबल होते. तुम्हाला माहिती आहे बँकेतून काय व्यवहार केला, इथून तिथून म्हणजे माहीतच पडते की असं असं झालेलं आहे आणि पैसे आरामात ट्रेस होतात बँकेतून व्यवहार केले तर. फिजिकल व्यवहार केले तर नाही होत. आय टी रिटर्न डेटा ॲनालिसिस, आपल्याला आय टी रिटर्न्सचा डेटा आहे तो ॲनालिसिस करता येतो, तेच बिग डेटा ॲनालिसिस ते सांगितलं. आता आपण याच्यात हे करू शकतो की जे जे इन्कम टॅक्स भरतात ना, तर त्यांच्या क्रेडिट कार्ड युजर जे आहे आता त्यांचा इन्कम टॅक्स म्हणजे दिसून जाते सगळं बरोबर किती इन्कम आहे, तर त्यांना आपण थोडी सूट देऊ शकतो इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंगमध्ये. हे पुढच्या काळात असं होऊ शकते. आता एक परत इथे स्कीम आहे विवाद से विश्वास. फेब्रुवारी 2020च्या बजेटमध्ये ही स्कीम आणली होती. तर याच्यात असं होतं की तुम्हाला माहीत आहे की 9.5 लाख कोटी रुपये अटकून आहे. 9.5 लाख कोटी रुपये फक्त अटकून आहे. ह्या जे डिस्प्यूट आहे, डिस्प्यूट म्हणजे म्हणजे भांडणं म्हणण्यापेक्षा जे कलह आहे इन्कम टॅक्स आणि टॅक्स पेअरमध्ये, करदात्यातले आणि इन्कम टॅक्समधले ऑफिसरमधले, तर त्याच्यात एवढे रुपये अडकून आहे. कारण की हे एक तर कोर्टात आहे कोणत्या, नाही तर अपिलेट ट्रिब्युनलमध्ये आहे अडकून. तर हे विवाद से विश्वास स्कीममध्ये काय होतं की तुम्ही सुलझवून घ्या बा. आता ती स्कीम वाढवण्यात आली आहे 31 डिसेंबरपर्यंत. रिझॉल्युशन डिस्प्यूट रिझॉल्युशन मेकॅनिझम आहे विवाद से विश्वास स्कीम. पुढे विल दिस एन्श्युअर बेटर एफिशियन्सी ऑफ डिपार्टमेंट, आय टी डिपार्टमेंट. म्हणजे यांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची त्याची एफिशियन्सी वाढेल का? तर हो वाढेल. आणि जो ह्यूज अमाऊंट आहे डिस्प्यूटचा तो निकाली पहिले काढला पाहिजे. तो कोणाच्या तर कामी आला पाहिजे. आता याच्यात कसं आहे, हायकोर्ट समजा एका हायकोर्टने कोणता वेगळा आदेश दिला की म्हणजे कायद्याचं वेगळं रूपांतरण केलं आणि दुसऱ्या हायकोर्टने दुसरं केलं, तर याचं बरोबर बघायला पाहिजे. याच्यासाठी थोडी सोय असायला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. इंटरप्रिटेशनल इश्यू म्हणतात त्याला. पुढे डिस्प्यूट रिझोल्यूशन अँड बेटर टॅक्सेशन. म्हणजे आता जो विवाद आपण सोडवतो म्हणजे मध्यस्थी रिझोल्यूशन पहिलेच त्याच्यात जाऊच नाही जातं, पहिले डिस्प्यूट रिझॉल्व करून घ्यायचा. आणि बेटर टॅक्सेशन याच्यासाठी काय करता येतं, हाय पिच असेसमेंट तू सांगितलं. डिस्प्यूट येतेच कसा, म्हणजे जेन्युइन असेल डिस्प्यूट, कोणी घोटाळा केला असेल तर त्याचं ठीक आहे. पण जो इमानदार करदाता आहे त्याला जास्त पैसे दाखवून बा याने कमी भरले, तर त्याला म्हणतात हाय पिच असेसमेंट इश्यू. हा याच्याकडे बघितला पाहिजे. फेसलेस अपीलसोबतच रिव्ह्यू बाय सेक्टोरल एक्सपर्ट्स आहे. आता ह्या ज्या नवीन पोर्टल लॉन्च केलं मोदीजींनी, त्याच्यामुळे थोडा फायदा येईल. ट्रान्सपरंट टॅक्स सिस्टीम अँड इंटरप्रिटेशनल इश्यू बघितले आपण, हायकोर्ट वगैरेचे वेगवेगळे इश्यूज याच्यावर मत असतात तर त्याचा. परत वे फॉरवर्ड काय आहे याच्यात, तर जे एक्झेम्पशन दिलेलं आहे, एक्झेम्पशन म्हणजे आता एक्झेम्पशन काय आहे, तर आपण माहिती आहे कॉर्पोरेट टॅक्स रेट कमी केला होता त्याला एक्झेम्पशन म्हणतात. आपले जे टॅक्स स्लॅब असतात म्हणजे झिरो समजा 1 लाख ते 2.5 लाख एवढं उत्पन्न असेल तर किती टॅक्स लागेल, याला टॅक्स स्लॅब म्हणतात. तर हे पुढे मागे होत राहतात बजेटनुसार, तर ते कमी झाले पाहिजे. कारण की त्यांनी काय होते, कॉम्प्लिकेशन वाढते. जो कायदा आहे ना त्याच्यात खूप म्हणजे एकदम इतका क्लिष्ट होऊन जातो तो कायदा की त्यासाठी मग सी ए ठेवा, त्याचा अलग पगार द्या, तर त्याच्यामुळे ते कमी. रोबस्ट ए आहे सांगितलं, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे भविष्य आहे समजा, तर याची गरज आपल्याला लागणार आहे. आता आय टी ॲक्ट हा 59 वर्ष जुना आहे, तर हा रिटायर व्हायला पाहिजे. मॉडर्न लॉ गरजेचा आहे. आणि ड्रॅकोनियन म्हणजे खूप असे जे करदात्यावरच सगळे उठून पडतात बा, असे नियम जे आहे त्यांच्या ते काढून फेकले पाहिजे. आणि बिग डेटा ॲनालिसिस, आता इतका डेटा येणार आहे तुमच्याजवळ, तर त्याला ॲनालिसिस करायसाठी बिग डेटा ॲनालिटिक्सचा वापर केला पाहिजे. ट्रान्सफॉर्मिंग स्टेप आहे. आणि ज्युरिस्डिक्शन फ्री असेसमेंट आहे. सांगितलं तुम्ही कुठेही या, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक कोणत्याही भागात आहे, तर तिथच्या भागातच नाही जाणार ते. तुम्ही कुठूनही फाईल करा भारतातून, भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊ शकते. त्याच्यामुळे भ्रष्टाचाराचा धोका कमी होतो. एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर गरजेची आहे असंही यात म्हणतात. धन्यवाद.